नमस्कार, मी वृषाली पाटील बातमीपत्रात आपलं स्वागत करते। या बातमीपत्रात पाहूया महत्त्वाच्या 50 बातम्या सुपरफास्ट पद्धतीने। बीडमधील नारायणगडावर दसरा मेळावा होणार, मराठा समाजाची प्रचंड एकजूट दाखवली जाणार। दसरा मेळाव्यात कोणताही राजकीय विषय नसेल, जरांगे पाटलांची माहिती। सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेत राडा, ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांकडून सुरक्षा रक्षकाला मारहाण, पंचायत समितीच्या इमारतीच्या कामाचा ठेका मिळवण्याच्या वादातून मारहाण। साताऱ्यातील खंडाळा साखर कारखान्याच्या वार्षिक सभेत मोठा गोंधळ, 18 वर्ष करार वाढवल्याच्या मुद्द्यावरून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये खडाजंगी। अब्दुल सत्तारांच्या विरोधात सिल्लोडमध्ये हिंदुत्ववादी संघटनांचा मोर्चा, अब्दुल सत्तारांकडून विनाकारण गुन्हे दाखल करून त्रास दिला जात असल्याच्या विरोधात हिंदुत्ववादी संघटना आक्रमक। मुंबई नाशिक महामार्गावर आदिवासी समाजाचं आंदोलन, धनगर समाजाला एसटी प्रवर्गातून आरक्षण देण्यास विरोध, आंदोलकांनी मुंबई नाशिक महामार्ग रोखल्यानंतर पोलिसांकडून आंदोलक ताब्यात। चाळीसगावात एकलव्य संघटनेच्या नेतृत्वात आदिवासी समाज बांधवांकडून रास्ता रोको आंदोलन, धनगर समाजाला एसटी प्रवर्गातून आरक्षण देण्याला विरोध। ठाण्यात आदिवासी बांधवांचा मोर्चा, धनगरांच्या आदिवासी प्रवर्गात समाविष्ट करण्यास आदिवासींचा विरोध, संयुक्त आदिवासी आरक्षण हक्क कृती समितीचा मोर्चा। नंदुरबारच्या शहाद्यात आदिवासी संघटनेकडून राज्य सरकार विरोधात एक दिवसीय धरणं आंदोलन, आंदोलकांकडून राज्य सरकार विरोधात घोषणाबाजी। अमरावतीच्या धारणीत भोकरबर्डी ते अमरावती राष्ट्रीय महामार्ग घोषित करण्याच्या मागणीसाठी चक्काजाम आंदोलन, आंदोलनस्थळी पोलिसांचा मोठा बंदोबस्त। चंद्रपुरात ओबीसी महाएल्गार मेळाव्यानिमित्त लक्ष्मण हाके आणि नवनाथ वाघमार यांचं जाहीर व्याख्यान, 2 ऑक्टोबरला विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवारही उपस्थित राहणार। आनंद रस्त्याच्या मागणीसाठी माढ्याच्या वेणेगावात शेतकरी कुटुंबाचं तहसीलदारांच्या केबिन्स समोर आंदोलन, जोपर्यंत रस्ता दिला जात नाही तोपर्यंत उपोषण सुरूच ठेवण्याचा पवित्रा। सोलापूरच्या पंढरपूरमधील मंगळवेढ्यातील कृषी कार्यालयाला शेतकऱ्यांनी टाळं ठोकलं, 2018 पासून पीक विम्याची रक्कम मिळाली नसल्याने शेतकरी संतप्त। लातूरला जिल्हा सामान्य रुग्णालय उभारण्याच्या मागणीसाठी आंदोलन, मंत्री आणि स्थानिक आमदार आणि खासदारांचे मुखवटे चेहऱ्यावर घालून लातूरकरांनी भीक मागू आंदोलन केलं। पुणे जिल्हा प्राथमिक शिक्षक संघटनेच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा, विविध मागण्यांसाठी शिक्षक आक्रमक। गोंदियातील शिक्षकांचे श्रेणीवाढ मागणीसाठी प्रफुल्ल पटेल यांना निवेदन, प्राथमिक, माध्यमिक आणि उच्च माध्यमिक श्रेणीवाढ प्रस्तावाबाबत वित्तमंत्र्यांनी सही करावी, यासाठी शिक्षकांचे आझाद मैदान येथे ऑगस्ट महिन्यापासून उपोषण। मनसे नेते बाळा नांदगावकरांनी घेतले वणी सप्तशृंगी देवीचं दर्शन, 3000हून अधिक महिलांना घेऊन बाळा नांदगावकर यांनी घेतलं सप्तशृंगी देवीचं दर्शन। सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सावंतवाडी मतदारसंघात भाजपकडून 6 अँब्युलन्सचे मोफत वाटप, सावंतवाडी मतदारसंघावर भाजपकडून पकड मिळवण्याचा प्रयत्न, दीपक केसरकरांच्या होम पिचवर भाजपकडून तयारी सुरू। सोलापुरात भाजपच्या विजयकुमार देशमुखांविरोधात भाजपच्या कार्यकर्त्यांचा मेळावा, सोलापूर शहर उत्तरमधून विजयकुमार देशमुख यांना उमेदवारी दिली तर त्यांचे काम न करण्याचा कार्यकर्त्यांचा इशारा। नांदेडमध्ये भाजपचं काम करणाऱ्या नगराध्यक्षांसह 9 नगरसेवकांची काँग्रेसमधून हकलपट्टी, तर अशोक चव्हाणांचा एकही माणूस काँग्रेसमध्ये ठेवणार नाही, कदमांचा इशारा। नाशिकच्या लासलगाव बाजार समितीत कांद्याच्या दरात 1000 रुपयांची घसरण, गेल्या 8 दिवसांपासून घसरण सुरूच, कांदा उत्पादक शेतकऱ्यांमध्ये संतापाची लाट। मावळमध्ये परतीच्या पावसाने विश्रांती घेताच गुलाबी थंडीची चाहूल, आज पहाटेपासून मावळमधील देहू रोड परिसरात धुक्याची चादर, मुंबई बंगळुरू महामार्ग पहाटे धुक्यात हरवल्याचं मनमोहक चित्र। वर्षभरात नैसर्गिक आपत्तीमुळे बुलढाणा जिल्ह्यात 765 कोटींचं नुकसान, शासनाकडून मिळाली 498 कोटींची मदत, अद्याप 268 कोटी रुपये मदतीचे शासनाकडून अपेक्षा। जळगावच्या वडगाव तालुक्यातील महिंदाळे गावात पावसामुळे कपाशी पिकांवर लाल्या रोगाचा संकट, उत्पन्न घटण्याची शक्यता, विहिरींच्या पाणी पातळीत मोठी वाढ। महिलांवरील वाढत्या अत्याचाराच्या पार्श्वभूमीवर धाराशिव जिल्ह्यातील तुळजापूर मतदारसंघात लाडक्या बहिणींसाठी आता हेल्पलाईन नंबर, फोन केल्यानंतर महिलांची टीम येणार मदतीला, आमदार राणा जगजितसिंह पाटील यांची मोहीम।
लाडकी बहीण योजनेच्या तिसऱ्या हप्त्याचं वाटप सुरू. पहिल्याच दिवशी योजनेतील 34,74,116 लाभार्थ्यांना तिसऱ्या हप्त्यापोटी 521 कोटी रुपयांचं वाटप. नंदुरबारच्या धडगावात बँकमध्ये महिलांची मोठी गर्दी. लाडकी बहीण योजनेचे पैसे काढायला तसंच ई-केवायसी करण्यासाठी गर्दी. धाराशिवच्या भूममध्ये अंगणवाडीत निकृष्ट दर्जाच्या पोषण आहाराचं वाटप. पोषण आहाराचा उग्र वास येत असल्याची पालकांची तक्रार. दूषित पाण्यामुळे नांदेडच्या नेरली गावात 700 नागरिकांना त्रास. तिसऱ्या दिवशी 200 नागरिकांवर उपचार सुरू. गावात पुढील 10 दिवस सुरू राहणार मेडिकल कॅम्प. सोलापूरच्या करमाळा तालुक्यातील रायगाव वडगाव हिवरवाडी या रस्त्याचं काम निकृष्ट झाल्याचा ग्रामस्थांचा आरोप. प्रधानमंत्री ग्रामसडक योजनेतून केलेला डांबरी रस्ता हाताने निघत असल्यानं ग्रामस्थ संतप्त. परळीतील जलयुक्त शिवार गैरव्यवहार प्रकरणी अधिकारी आणि गुत्तेदारांच्या मालमत्तांची नोंद होणार. लोक आयुक्तांसमोर सुनावणीत निर्णय. अमरावतीला 4.2 तीव्रतेच्या भूकंपाचा धक्का. अमरावती जिल्ह्यातील अचलपूर, चिखलदरा आणि अंजनगाव सुरजी या परिसराला भूकंपाचे धक्के. अकोल्याच्या अकोट तेल्हारा तालुक्यात भूकंपाचे सौम्य धक्के. अकोटचे तहसीलदार सुनील चव्हाण यांची माहिती. नाशिकच्या हरिहरगडावर मधमाशांचा पर्यटकांवर हल्ला. मधमाशांच्या हल्ल्यात काही पर्यटक किरकोळ जखमी. शीतकडा धबधबा पाहण्यासाठी गेलेल्या पर्यटकांवर मधमाशांचा हल्ला. पुण्याच्या इंजवडीत लहान भावाला मारहाण केली म्हणून एकाची हत्या. पोलिसांकडून 5 जणांना अटक. बारामतीच्या टीसी कॉलेजमध्ये विद्यार्थ्यांची हत्या. विद्यार्थ्यांचा कोयत्याने वार. ज्युनियर कॉलेजमध्ये शिकत असलेला अथर्व पोळची हत्या. आरोपीला पोलिसांनी ताब्यात घेतलं. नागपूरच्या केळवत पोलीस स्टेशन हद्दीत हिट अँड रनची घटना. अपघातात दुचाकी स्वारासह बाप लेकाचा मृत्यू. धडक दिल्यानंतर फरार झालेल्या चालकाचा केळवत पोलिसांकडून शोध सुरू. यवतमाळच्या नागपूर तुळजापूर राष्ट्रीय महामार्गावरील गोधनी चौफुलीजवळ अपघात. अपघातात 2ही चालक जखमी. बुलढाण्याच्या मलकापुरात ऑनलाईन शेअर मार्केटच्या नावाखाली 1,70,000ची फसवणूक. फसवणूक करणाऱ्या आरोपीस पालघर जिल्ह्यातून अटक. गडचिरोलीच्या वैनगंगा नदीत बोट उलटल्याने 4 प्रवासी गेले वाहून. 3 प्रवाशांना सुखरूप बाहेर काढण्यात यश. 1 महिला अजूनही बेपत्ता. वाघोली गावातील वैनगंगा नदीत बचाव पथकाकडून शोध मोहीम सुरू. बुलढाण्याच्या देऊळगाव राजा तालुक्यातील पिंपळगाव चिलमखात पुरात वाहून गेलेल्या बापलेकाचा मृतदेह आढळला. विंजरच्या आपत्कालीन पथकाचे शर्थीचे प्रयत्न. विजेचा शॉक लागून 3घांचा मृत्यू. 1 जण गंभीर जखमी. विद्युत मंडळाच्या कर्मचाऱ्यांवर करण्यात आला गुन्हा दाखल. सांगलीच्या म्हैसाळ येथील घटना. विकास कामांचं उद्घाटन सुरू असताना सरपंचांकडून उपसरपंच यांच्या पतीला मारहाण. या मारहाणीत 2 जण जखमी. परभणीच्या जिंतूर तालुक्यातील कौसडी येथील घटना. पुण्यातील सुसगाव येथे ड्रोनच्या घेट्या. ड्रोनच्या मदतीने चोरटे नजर ठेवत असल्याची नागरिकांमध्ये भीती. सुसगाव ठाण, महादेवनगर, ठकसेनगर, तापकीर वस्ती या भागात ड्रोन पाहिल्याची नागरिकांची माहिती. नाशिकच्या मखमलाबाद शिवारात बिबट्याचा वावर. बिबट्याच्या दहशतीनं नागरिकांमध्ये घबराट. वन विभागाने बिबट्याचा बंदोबस्त करण्याची मागणी. गडचिरोलीतील जवळच्या पोटेगाव जंगलात रानटी हत्तींच्या कळपाचा धुमाकूळ. 25 ते 27 हत्तींचा कळप असलेल्या हत्तींना एकाच वेळी वाकडी मुर्जर या परिसरात प्रवेश केल्याने एकच खळबळ. जळगावच्या मुक्ताईनगरच्या चारठाणा येथील छायाचित्रकारांच्या मैत्री सोहळ्याचं आयोजन. राज्यातील विविध भागातील 3,268 छायाचित्रकारांची उपस्थिती. वाशिमच्या तपोवन येथील जंगल परिसरात बिग बटरफ्लाय मंथ. यानिमित्त वॉक विथ बटरफ्लाय या अभियानाचं आयोजन. वाशिमच्या वत्सगुल्म जैवविविधता संवर्धन संस्थेकडून फुलपाखरांचं महत्त्व समजून घेण्यासाठी उपक्रम. परभणी महानगरपालिकेकडून स्वच्छतेचा संदेश देण्यासाठी वॉल पेंटिंग स्पर्धेचं आयोजन. शहरातील 25 स्पर्धकांचा या स्पर्धेत सहभाग.